मी डॉक्टर आमिर शेख जे हॉस्पिटलमधून MD DGO आणि FCPS DGO DFP ह्या 5 क्वालिफिकेशन केल्यानंतर स्वतःच्या लातूर जिल्ह्यात मी 2000 सालपासून कार्यरत आहे. मुंबईवरून येतानाच हे ठरवलं होतं की टेस्ट बेबीची सुविधा ही ग्रामीण भागामध्ये नाही, म्हणून लातूरसारख्या ठिकाणी टेस्ट बेबी सुरुवात करायची, म्हणून मी आल्यापासूनच टेस्ट बेबीची सुरुवात केली. तर माझं टार्गेट हे माझी प्रॅक्टिस वाढवणं हे नाही. माझं टार्गेट हे आहे की माझ्याकडे आलेला माणूस प्रत्येक हा आनंदी होऊन जावा आणि जाताना त्यांनी मला आशीर्वाद देऊन जावं, आणि याच भावनेने मी काम करतो. म्हणूनच मला असं वाटतं की मी काही जास्त हुशार डॉक्टर नाही, पण मी या नियतीने करतो, या भावनेने करतो, म्हणून ईश्वर पण मला साथ देतं असं मला वाटतं. आणि म्हणूनच माझं सक्सेस रेट जास्त असण्याचं कारण माझ्या नॉलेजपेक्षा माझी इमानदारी आहे असं मला वाटतं. 2000 सालपासून आम्ही लातूरमध्ये हे केजन टेस्ट बेबी हॉस्पिटलची सेवा सुरू केलेली आहे आणि आत्तापर्यंत अल्हम्दुलिल्लाह जवळपास मी आता मोजणं सोडून दिलं, जवळपास 15,000 लोकांना मुलं झालेत आमच्याकडे, वंदे जोडप्यांना मुलं झालेत. तर या वंदे जोडप्यांना मूल होण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या टेस्ट बेबीचा आम्ही प्रयोग करतो. म्हणजे डिपेंडिंग अपॉन ज्या रुग्णामध्ये जसं की शुक्रजंतू नसतील तर आम्ही अंडकोशातून शुक्रजंतू काढून आपण बाळ तयार करतो. जसं की जुन्या काळात शुक्रजंतू नसले की मूलच व्हायचं नाही किंवा दुसऱ्याचे शुक्रजंतू घ्या म्हणायचे. आता ती पद्धत नाही. आता आपण मायक्रो सर्जिकल सूक्ष्म शल्यचिकित्सा जी असते त्याच्यातून आम्ही शुक्रजंतू काढून बाळ तयार करू शकतो. तर आमच्याकडे आता ह्याला टीसा म्हणतात, टेस्टिक्युलर एपिडर्मल स्पर्म ॲस्पिरेशन. टीसा आहे आमच्याकडे, IVF आहे, ICSI आहे, IUI आहे, लेझर असिस्टेड हॅचिंग आहे, क्रायो प्रिझर्वेशन आहे, आणि याबरोबरच आमच्याकडे एक PGD वगैरे ह्या सुविधा पण आम्ही सुरू करणार आहोत. त्या जगामध्ये जेवढ्या पॉसिबिलिटीज आहेत त्या सगळ्या केजन टेस्ट बेबी हॉस्पिटलमध्ये आहेत आणि आत्तापर्यंत जवळपास 15,000पेक्षा जास्त लोकांना मूल झालेलं आहे. आणि आमचं ब्रीदवाक्यच आहे वंध्यत्वाकडून मातृत्वाकडे. आणि आम्ही ज्यावेळेस MBBSला होतो 1981ला, त्यावेळेस वंध्यत्वाचं प्रमाण हे समाजामध्ये 10% होतं आणि आजच्या घडीला ते 20% आहे. म्हणजे ह्याचा अर्थच असा की 100पैकी 20 लोकांना मूल होत नाही. सांगण्याचं तात्पर्य असं की ह्याचे कारणं अनेक आहेत की प्रदूषित हवा, प्रदूषित अन्न, प्रदूषित पाणी हे सगळे कारणं आहेत, आणि आधुनिक जीवनशैली ही जरा बदललेली जीवनशैली आहे. म्हणून टेस्ट बेबी आता ही एक गरज बनलेली आहे. अगोदरच्या काळात टेस्ट बेबी म्हणजे हे खर्चिक वाटायचं, पण आता तो एक ट्रीटमेंटचा अविभाज्य घटक बनलेला आहे. की मी फार प्रामाणिकपणे काम करतो. पेशंटली कुठलीही गोष्ट लपवून ठेवत नाहीत. जे काही आहे त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम आहेत, होण्यासारखं आहे, होण्यासारखं नाही, हे पण मी सांगतो. लोकांचा हा गैरसमज होता टेस्ट बेबी म्हणजे हे आपलं बाळ नसतं, दुसऱ्यांचं बाळ असतं, म्हणून लोकांचा हा याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन फार वेगळा होता. मी आणि माझे मिसेस डॉक्टर रजिया शेख आम्ही दोघांनी मिळून लोकांचं हे समाज प्रबोधन करण्याचं ठरवलं. कारण वंध्यत्वामुळं समाजामध्ये होणारे फार बिकट प्रश्न जसं की हुंडाबळी आहे किंवा आत्महत्या अशा बऱ्याच काही व्हायच्या, किंवा सुनेंचा खून करण्यापर्यंत लोक जायचे की मूल होत नाही आणि दुसरं लग्न पण करता येत नाही, म्हणून अगोदरची बायको मेल्याशिवाय दुसऱ्याला दुसरं बाळ करता येत नाही. अशा बऱ्याच काही कहाण्या माझ्यापर्यंत माझ्या ट्रीटमेंटमध्ये आल्या. आणि तेव्हापासून मी लातूरमध्ये जास्तीत जास्त लोकांना आणि कमीत कमी खर्चात टेस्ट बेबी कसं करून द्यायचं हे ठरवलं आणि त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न केले. सुरुवातीच्या काळात बराच काही खडतर आम्हाला प्रवास सहन करावा लागला, कारण कुठलीच गोष्ट लातूरमध्ये मिळत नव्हती. सगळ्या काही लिक्विड नायट्रोजनपासून ते एम्ब्रिओलॉजिस्टपर्यंत सगळं मुंबईवरून मागवावं लागायचं आणि त्याच्यामुळे खर्च पण वाढायचा. पण करत करत आम्ही आज मी इतकं अभिमानाने सांगू शकतो की टेस्ट बेबीचं हे सक्सेस रेट जवळपास सगळीकडे तुम्ही इंटरनेटवर बघितलं तर 30 ते 40% सक्सेस रेट आहे. आता आमच्या हॉस्पिटलचा जवळपास 70 ते 80% सक्सेस रेट आहे. आत्ताची मी जस्ट तुम्हाला सांगितलं तर ही म्हणजे 12 पेशंटपैकी माझे 10 पेशंट पॉझिटिव्ह आलेत, म्हणजे 83% सक्सेस रेट झाला. आणि हा सक्सेस रेट येण्याचं कारण हे की मी गायनेकॉलॉजिस्ट स्त्रीरोगतज्ञ असूनसुद्धा मी डिलिव्हरी किंवा बाकीचे कुठलेच पेशंट बघत नाही. मी फक्त आणि फक्त टेस्ट बेबीचे पेशंट बघतो. म्हणून आता असं झालेलं आहे की कुठं काही नाही झालं तरीसुद्धा केजनमध्ये थोडंसं महाग आहे पण गॅरंटीनं मूल होतं असं म्हणतात. उलट मी काउन्सिलिंग करताना सगळ्यांनाच मूल होणार नाही, ह्याच्यातले 1-2 लोकांना फेल जाऊ शकतं हे मी सांगतो आणि ते माझ्याकडे शूटिंग करून ठेवतो मी की नंतर कधी पेशंटला असं वाटू नये. आणि त्याचं या कारणामुळं
पेशंटचा माझ्यावर फार विश्वास आहे. नैसर्गिकरित्या स्त्रीच्या शरीरात एक अंड तयार होतं, त्या अंड तयार होतं आणि पाळीच्या 14व्या दिवशी ते अंड फुटतं. त्याच वेळेस योगायोगाने नवरा बायकोंचा संबंध आला की नवऱ्याचे शुकजंतू त्या गर्भनलिकेमधून जाऊन त्या अंड्यापर्यंत पोचतात. त्या अंड्या आणि एक शुकजंतू या दोघांचं मिळून बाळ तयार होतं. ही बाळ तयार व्हायची प्रोसेस आहे ते गर्भनलिकेमध्ये होते. आता ह्याच्यामध्ये काय काय लागतं? एक चांगलं अंड लागतं, चांगलं शुक्रजंतू लागतं म्हणजे फास्ट पळणारं, आणि चांगली गर्भनलिका, चांगलं गर्भाशय. आता ह्या चारही कारणापैकी एखाद्यामध्ये अंड खराब असेल किंवा शुक्रजंतूची पळण्याची क्षमता कमी असेल किंवा गर्भनलिका बंद झाली असेल तर अशा कारणाने ते अंड आणि शुक्रजंतूचं मिलन होत नाही आणि झालं तरीसुद्धा ते गर्भाशयात चिकटत नाही. अशा वेळेस टेस्ट ट्यूब बेबी करतो. टेस्ट ट्यूब बेबीमध्ये पत्नीचे अंडे काढून घेतो आम्ही भूल देऊन, आणि नवऱ्याला आपण शुक्रजंतू तपासणीला जसं देतात तपासणीला शुक्रजंतू दे म्हणतो, आणि एक मशीन असते इक्शी मशीन म्हणून, त्या इक्शी मशीनवर आम्ही एकेका अंड्यामध्ये एक एक शुक्रजंतू घालतो. आणि हे घातल्यानंतर त्याला एक इन्क्युबेटर म्हणून असतं, 3 दिवस ते म्हणजे 72 तास त्याच्यामध्ये ठेवतो. 72 तासात ते एका पेशीचे 2, 2चे 3, 3चे 4, 8, 10 पेशीपर्यंत होतं. 8 ते 12 पेशीचा एक समूह झाला की आम्ही ते मायक्रोस्कोप खाली बघतो आणि तेच घेऊन उचलून आम्ही गर्भाशयात ठेवतो. म्हणजे सुरुवातीचा 3 ते 4 दिवसाचा जो सुरुवातीचा कालावधी आहे तेवढं आमच्या लॅबमध्ये होतो. आणि एक पेट्री डिश किंवा टेस्ट ट्यूब ह्याच्यामध्ये आम्ही ते तयार करतो, म्हणून त्याला टेस्ट ट्यूब बेबी म्हणतात. म्हणजे बाळ आपलंच, पण फक्त त्याला आर्टिफिशियली तयार करतो. इंग्लिशमध्ये इन व्हिट्रो फर्टिलायझेशन म्हणतात. इन व्हायओ म्हणजे जिवंत शरीरामध्ये, इन व्हिट्रो म्हणजे फिजिकल ह्याच्यामध्ये, म्हणजे जिवंत नसलेल्या कृत्रिम ह्याच्यामध्ये. त्याचा अर्थच IVF म्हणजे इन व्हिट्रो फर्टिलायझेशन, आणि नैसर्गिक असतं इन व्हिवो, VIVO, आणि हे IVF इन व्हिट्रो VITRO. म्हणजे हा सिम्पल डिफरन्स आहे, पण हे पण आपलंच बाळ आहे, ते पण आपलंच बाळ आहे.